अपहरण करून खंडणी गोळा करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। फिर्यादी श्री बापूसाहेब रामदास गागरे, वय वर्ष 39, राहणार तांभोरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, हे दिनांक 13/10/2025 रोजी त्यांच्या घरातून ड्रायव्हरला घेणेकामी वाकडी तालुका राहता येथे जात असताना एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहनाने पाठलाग करून निवंडे कॅनलच्या जवळ फिर्यादीस हत्याराचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने गाडीमध्ये बसवून घेऊन एका निर्जळ ठिकाणी असलेल्या गोडाऊन मध्ये घेऊन जाऊन फिर्यादीस मारहाण करून 10 लाखाची खंडणी मागितली। तेव्हा मी त्यांना पैसे देतो असे सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या डोळ्याला पट्टी बांधून आरोपीकडील चारचाकी वाहनात बसून फिर्यादी शनी शिंगणापूर फाट्याजवळ सोडून दिले व त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस फोन करून खंडणीचे पैसे कधी देणार, जर तू पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारू अशी धमकी दिली आहे। याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1163/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 140(2), 308(3), 4(5), 115(2), 351(2), 352(3)(5) प्रमाणे अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, रमीज राजा अत्तार, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले। सदरचा गुन्हा हा संशयित इसम ओम अशोक ठोंबरे व अजय शंकर हुलावळे यांनी त्यांच्या साथीदारासह केला असून सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे, साई परमेश्वर ढवळे, रामेश्वर उर्फ राया, रोहित रुईकर यांनी अपहरण करून खंडणी मागणी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीच्या सांगण्यावरून 1,19,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपीस राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे।